हालेलुया. प्रियांनो, खरोखर आज पुन्हा एकदा त्या परमेश्वराची कृपा आपल्या सर्वांवर नवीन झालेली. बायबल सांगतं आम्ही भस्म झालो नाही, केवळ आणि केवळ त्या परमेश्वराच्या कृपेमुळे. पण इतकंच नव्हे की आपण भस्म झालो नाही. महत्वाची गोष्ट प्रियांनो, आपल्याला त्या प्रभू येशूच्या द्वारे निवडण्यात आलेले. बायबल सांगतं की आपला जन्म होण्या अगोदरच, हे जग बनवण्या अगोदरच त्या देवाने तुम्हाला आणि मला निवडलं. हालेलुया. यासाठी की आपण त्याचे पुत्र आणि कन्या बनावे. आपल्या जीवनाला एक उद्देश आहे आणि तो केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आज आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. यास आपण प्रार्थना करून आजच्या सभेला आपण सुरुवात करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पित्या, आम्ही तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस, या जागेमध्ये हजर आहेस. आम्ही धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो. प्रभू येशू, आम्ही तुझं स्वागत करतो. पित्या, आज आम्ही प्रार्थना करत आहे, आजची पूर्ण स्तुती आराधना प्रभू, आजचं वचन आमच्या शक्तीने, आमच्या बळाने, आमच्या बुद्धीने नव्हे, तर पित्या तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आज आम्हाला सर्वांना चालवलंस. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे पित्या आज खरोखर तुझ्या लेकरांना आशीर्वादित केलंस आणि प्रभू तुझं सत्य प्रगट केलंस, तुझं सामर्थ्य दिलंस. पित्या, जो प्रत्येक व्यक्ती आजची सभा बघणार आहे त्या प्रत्येकाला दर्शन दिलंस, त्या प्रत्येकावर तुझ्या आत्म्याचा वर्षाव केलास, म्हणून धन्यवाद. या सभेविरुद्ध, आमच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या सर्व सैतानाच्या शक्तींना आम्ही पातळून टाकतो आणि या जागेमध्ये पित्या आम्ही पूर्णपणे तुझं राज्य जाणतो. सर्व गौरव पित्या आम्ही तुला देतो, येशूच्या नावामध्ये, आमेन. हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियांनो, आज पुन्हा एकदा त्या परमेश्वराने आपल्याला त्याचं सहाय्य केलं आणि खरोखर त्याची आराधना, महिमा, स्तुती करण्यासाठी ही संधी आपल्याला दिली. यानंच आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. आपण परमेश्वराच्या गौरवासाठी एक गीत गाऊया. तेरे लहू ने मुझे धो दिया प्रभु, पूरी तौर से अभी तेरे ही समान में होने लगा, मेरे जीवन में काम ये तुम्हें. Yeah.
दलदल की चीज से मुझे उतारा, चट्टान पर खड़ा कर दिया मेरे लिए। दलदल की चीज से मुझे उतारा, चट्टान पर खड़ा कर दिया मेरे लिए। नया बनाया दया करके स्वर्गीय स्थान में बिठा दिया। नया बनाया दया करके स्वर्गीय स्थान में बिठा दिया। तेरे लहू ने मुझे दिया पूरी तौर से अभी तेरे ही समान में होने लगा मेरे जीवन में। कामे तू किया मैं तेरे ही समान होने लगा मेरे जीवन में। कामे तू किया तेरे लहू ने मुझे दिया पूरी तौर से अभी तेरे ही समान में होने लगा मेरे जीवन में। कामे तू किया मैं तेरे ही समान होने लगा मेरे जीवन में। कामे तू किया दलदल की चीज से मुझे उतारा, चट्टान पर खड़ा कर दिया मेरे लिए। दलदल की चीज से मुझे उतारा, चट्टान पर खड़ा कर दिया मेरे लिए। नया बनाया दया करके स्वर्गीय स्थान में बिठा दिया। नया बनाया दया करके स्वर्गीय स्थान में बिठा दिया। तेरे लहू ने मुझे खो दिया प्रभु पूरी तौर से अभी तेरे ही समान में होने लगा मेरे जीवन में। कामे तू किया मैं तेरे ही समान होने लगा मेरे जीवन में। कामे तू किया मैं तेरे ही समान होने लगा मेरे जीवन में। कामे तू किया मैं तेरे ही समान होने लगा मेरे जीवन में। कामे तू किया सोने का हालेलुया। किती अद्भुत प्रियांनो या गीतामध्ये म्हटले ना, दलदल की कीच से मुझे उबारा, चट्टान पर खडा कर दिया तेरे लिए। हालेलुया। खरोखर आपण त्या दलदलीमध्ये आपण इनफॅक्ट आपण त्या नरकामध्ये गेलो, पण प्रभू येशूने त्या नरकामधून प्रियांनो तुम्हाला आणि मला बाहेर काढलं आणि आपल्याला आता त्या स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे येशू ख्रिस्ताबरोबर आपल्याला बसवण्यात आले। हालेलुया। तर प्रियांनो किती मोठा हा आशीर्वाद। हालेलुया। आपण जे पहिली पापी होतो, पण आज तुम्ही आणि मी देवाचे लेकरं आहोत। देवाने येशू ख्रिस्तामध्ये तुमचा आणि माझा पूर्णपणे स्वीकार केलेला। हालेलुया। यावेळेस प्रियांनो आपण पुढे जाऊया। आपण अजून एक गीत गाऊया परमेश्वराच्या गौरवासाठी। स्तुति के योग्य यीशु को, आभारी दिल से आराधना। महिमा के योग्य यीशु को, संपूर्ण आत्मा से आराधना। स्तुति के योग्य यीशु को,
हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. या प्रियानं आपण सर्वजण आपलं लक्ष त्या प्रभू येशूकडे लावू. आपले नेत्र बंद करूया. आपलं पूर्ण अंतःकरण, आपलं हृदय आपण त्या परमेश्वराला देऊया. कारण तो प्रभू येशू महान आहे. त्याने स्वतःचं बलिदान आपल्यासाठी केलं म्हणून आपण धन्यवाद देऊया. आपण धन्यवाद देऊया की प्रभू येशूने त्याचं रक्त आपल्यासाठी सांडलं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे पिताने त्या प्रभू येशूने आपल्याला पवित्र केलेलं आहे म्हणून धन्यवाद देऊया. सर्वजण आपलं अंतःकरण, आपलं पूर्ण लक्ष त्या प्रभू येशूकडे केंद्रित करूया. हो धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक यू जीसस. हालेलुया.
आराधना
आराधना यीशुको, 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 आराधना यीशुको. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्व गौरव सन्मान महिमा पिता, ही पूर्ण वेळ, ही पूर्ण सभा आम्ही तुझ्या हातात. हालेलुया. पिता, यावेळेस आमचा विश्वास आहे तू आमच्यामध्ये उतरून आलेला आहेस. आम्हाला प्रत्येकाला पिता तुझ्या सामर्थ्याने भरलंस, अभिषेकाने भरलंस. पिता, आम्ही धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्व गौरव पिता. आजचं वचन देखील पिता तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला दिलंस. तुझं सत्य पिता आज प्रगट केलंस म्हणून धन्यवाद. पिता, आम्ही तुझ्या नावाला सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरव, ही पूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घेतलीस. धन्यवाद येशूच्या नावात, आमेन. आज त्या परमेश्वराने पुन्हा एकदा त्याची कृपा आपल्याला दिलेली आहे. हालेलुया. आणि त्याची कृपा खूप महान आहे. हालेलुया. केवळ त्याच्या कृपेमुळे प्रियांनो आज आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं आणि आपल्याला सर्व आशीर्वाद मिळाले. हालेलुया. खरोखर त्याची कृपा ज्यावेळेस मी आठवण करतो रोज, आणि खरोखर आपण रोज त्याची कृपा आठवण केली पाहिजे. आणि ती कृपा म्हणजे काय? ती कृपा म्हणजेच त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेलं बली. विचार करा प्रियांनो, जर तो येशू आपल्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला नसता, जर त्या प्रभू येशूने आपल्यासाठी त्या क्रूस खांबावर बलिदान केलं नसतं, तर प्रियांनो आपली परिस्थिती काय झाली असती? है ना? आपला एकच पर्याय होता, आणि तो हा की सैतानाची गुलामगिरी या जगामध्ये करायची आणि त्याच्यानंतर नरकामध्ये जायचं आणि त्या नरकामध्ये युगानुयुग जळायचं, जिथून कधीही मुक्ती मिळणार. पण खरोखर त्या देवाने, त्या प्रभू येशूने तुमच्याकडं आणि माझ्याकडं पाहिलं. तो त्या स्वर्गामध्ये प्रियांनो बसू शकला नाही. हालेलुया. त्याने ज्यावेळेस आपली परिस्थिती बघितली, पापामुळं आपल्या जीवनामध्ये किती दुःख आहे, पापामुळं किती मरण, आजार आणि नरक जे आपल्याला मिळणार होतं, ते परमेश्वराने, त्या प्रभू येशूने बघितलं आणि खरोखर तो स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला. बायबल सांगतं, आपण शत्रू असता त्याने आपल्यासाठी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर बलिदान केलं. त्याने त्याचं मौल्यवान रक्त सांडलं. आणि खरोखर प्रियांनो, त्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे बायबल सांगतं तुमचे आणि माझे सर्व पाप क्षमा झाले. प्रियांनो, त्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे, त्या येशूच्या बलिदानाच्या द्वारे प्रियांनो आपण देवाचे लेकरं बनलो. येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचं आणि माझा नवीन जन्म झालेला आहे. आणि त्या नवीन जन्माच्या बायबल सांगताना जलस्नानाने बायबल सांगतं आता आपण त्या देवाचे लेकरं बनलेलो आहोत, आपण त्या देवाचे वारीस बनलेलो आहोत. त्या देवाने आपल्याला सर्व त्याच्या आशीर्वादाने दिले. तर खरोखर प्रियांनो, आपण कितीही त्या परमेश्वराची स्तुती केली ही कमी आहे. कारण विचार करा, आपण त्या नरकामध्ये युगानुयुग जळणार होतो, त्या नरकामध्ये आपला नाश होणार होता. पण येशूनी प्रियांनो, बायबलमध्ये तो एक शब्द आहे ना, की बरोबर वेळेवर तो आला. हालेलुया. ज्या क्षणी आपल्याला ना तारणाची गरज होती, बरोबर त्या क्षणी प्रियांनो तो येशू या जगामध्ये आला आणि आपल्याला नवीन जीवन दिलं. हालेलुया. पण प्रियांनो,
हे जे नवीन जीवन आहे, हे जे आशीर्वाद आहे, हे केवळ स्वर्गातच नव्हे, पण प्रियांनो या पृथ्वीवर देखील त्या देवाची योजना आहे की तुम्ही आणि मी एक आशीर्वादित जीवन जगा. म्हणून आजची जी सभा आहे प्रियांनो, ही जी सभा हिला आपण बोलतो आशीर्वाद आणि आरोग्य सभा. हालेलुया. कारण त्या देवाची योजना आहे की तुम्ही आणि मी एक आशीर्वादित जीवन जगावं. म्हणूनच ज्यावेळेस देवाने आदाम आणि हवा यांना बनवलं, सर्वात पहिली गोष्ट त्या देवाने काय केली? तुम्ही जर उत्पत्ती याचा पहिला अध्याय 26 वचन वाचलं, बायबल सांगतं देवाने आदाम आणि हवा यांना आशीर्वाद दिला. आणि देवाची जी देवाचं जे अंतःकरण आहे, जे प्रीतीचं अंतःकरण आहे, जे आशीर्वाद देण्याचं अंतःकरण आहे, हे कधीही बदललेलं नाही. हे नेहमी सारखंच आहे. बायबल सांगतं ना, तो येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग एक सारखाच आहे. तो देव कधीही न बदलणारा देव आहे. हालेलुया. मग त्याने आदाम आणि हवा यांनी आशीर्वादित केलं, तर तो नक्कीच तुम्हाला आणि मला देखील आशीर्वादित करेल. हालेलुया. यासाठीच त्या प्रभू येशूने क्रूस खांबावर प्रियांनो ती किंमत भरली. बायबल सांगतं जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला आणि मला मिळावा. आमेन. तर आजच्या वचनामध्ये जाऊया. आणि खरोखर ज्यावेळेस मी आज आपण प्रभूच्या आराधनेमध्ये होतो, तर परमेश्वराने माझ्या अंतःकरणामध्ये एक वचन टाकलं. युजली मी नेहमी ठरवत असतो की प्रभू मी काय वचन सांगावं. हालेलुया. पण आज काही कारणास्तव मला सकाळपासून वेळच भेटला नाही. हालेलुया. आणि मी ज्यावेळेस आपण प्रियांनो इथं आराधना करत होतो, प्रभूला मागत होतो, प्रभू तू माझ्याबरोबर बोल. हालेलुया. आणि खरोखर प्रभूने माझ्या अंतःकरणामध्ये एक वचन दिलं की आपण एक खरं खुरं आशीर्वादित जीवन कसं जगणार आहे. आपण लूक याचा 12 अध्याय आणि यावेळेस आपण 13 पासून ते 21 पर्यंत वचन वाचूया. लूक याचा 12 अध्याय 13 पासून ते 21 वचन. जवळ लोक समुदायातील कोणी एकाने त्याला म्हटले, गुरुजी मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. तो त्याला म्हणाला, गृहस्था मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले. आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. त्याने त्यांना एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे. विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहेस ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. हालेलुया. प्रियांनो, आज ज्यावेळेस मी हे वचन सकाळी ॲक्च्युली मी मनन करत होतो, वाचत होतो, ऐकत होतो मोबाईलवर, आणि खरोखर माझ्या अंतःकरणाला या वचनाने स्पर्श केलं की इथं आपण पाहतो येशू ख्रिस्त म्हणाला की 15 वचनामध्ये म्हटलं, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. इथं आपण पाहतो की 2 व्यक्ती होते आणि ते येशूला म्हणत होते की आमच्या वतनाचा वाटा ना आम्हाला विभागून घेण्यासाठी मदत करा. पण त्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला ना की गृहस्था मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमिले. आणि खरोखर आपण पाहतो की येशू ख्रिस्त इथं म्हटला, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा.
कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. हालेलुया. तर प्रियानो, आज आणि या जगामध्ये जेव्हापासून हे जग सैतानाच्या ताब्यामध्ये गेले तेव्हापासून या जगामध्ये एक गोष्ट सैतानाने प्रचलित केलेली आहे. ती गोष्ट काय? संपत्ती म्हणजेच जीवन आहे. पैसा असला तरच जीवन आहे की नाही? पैसा आहे तर जीवन आहे. पण प्रियांनो, इथे येशू ख्रिस्त आपल्याला बोलला, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, येशूने अजून एक दाखला सांगितला होता. आणि बायबल सांगतं, एक बी पेरणारा बी पेरायला निघाला. आणि बायबल सांगतं, मी पूर्ण सांगणार नाही, काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले. आणि बायबल सांगतं ते काटेरी झुडपांमध्ये पडल्यामुळं काय झालं की ते बी उगवलं नाही आणि त्यांनी फळ दिलं नाही. आणि येशू ख्रिस्त बोलला, काटेरी झुडपांमध्ये पडलेले ते हे आहेत की संसाराची चिंता आणि जगातल्या गोष्टींच्या लोभामुळं ते फळ देत नाही. प्रियांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला फलद्रूप व्हायचंय, आशीर्वादित व्हायचंय, तर आपल्यापासून सर्व प्रकारचा लोभ हा दूर करणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. बायबल इथं सांगतं, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. बायबलमध्ये असं म्हटलं, लोभ म्हणजेच मूर्तीपूजा आहे. आपण जर कोणत्याही गोष्टीचा लोभ करत आहे, देवापेक्षा जास्त आपण जर पैशावर प्रेम करत आहे, माणसावर प्रेम करत आहे, जगातल्या कोणत्याही गोष्टीवर प्रेम करत आहे, तर प्रियांनो, तो पैसा, ती व्यक्ती, ती जगातल्या गोष्टी काय बनल्या? मूर्तीप्रमाणे बनल्या, देवाप्रमाणे बनल्या. देवाची जागा, येशूची जागा त्या गोष्टीने दिली, त्या गोष्टीने घेतली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ती गोष्ट तुम्हाला जीवन देऊ शकत नाही. इथे येशू ख्रिस्ताने खूप सुंदर रीतीने म्हटलं, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. कोणाकडे पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. तुम्हाला माहिती आहे का, संपत्ती, पैसा आपल्याला मरणातून मुक्त करू शकत नाही. संपत्ती अनेकदा आजारातून आपल्याला मुक्त करू शकत नाही. संपत्ती अनेकदा आपल्याला, मी बघितलेलं आहे प्रियांनो, की आपल्या जीवनामध्ये प्रीती आणू शकत नाही, एक आशीर्वादित वैवाहिक जीवन देऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, आज जगामध्ये अनेक लोक आहेत, त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे, पण त्यांना रात्री झोप येत नाही. त्यांच्या घरामध्ये दिवस आणि रात्र भांडणं चालू असतात, आहे की नाही? अनेक लोक आहेत, त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे, पण त्यांच्या शरीरामध्ये आजार आहेत, विकार आहेत ना. आपण पाहतो, फक्त संपत्ती आपल्याला जीवन देऊ शकत नाही. कारण प्रियानो, तुम्हाला माहिती आहे का, जीवन म्हणजे केवळ प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. जर विचार करा, मला खूप मोठा, म्हणजे मी माझं सांगतो, मला खूप मोठा महाल दिला, सर्व संपत्ती त्याच्यामध्ये, पण जर माझ्या जीवनामध्ये येशू नाहीये तर तो महाल आणि ती सर्व संपत्ती युजलेस आहे. प्रियांनो, आज अनेकदा म्हणजे लोक बघतात, अरे किती मोठे घर आहे, किती छान आहे, हे ते वरून येते फक्त. जर येशू नाहीये, ती सर्व संपत्ती प्रियांनो युजलेस आहे. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची. जर येशू नाहीये तर या जगामधलं सर्व काही जरी आपल्याकडे असेल, येशू ख्रिस्त स्वतः म्हटलं ना, माणसाने संपूर्ण जग कमवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक आशीर्वादित जीवन हे लोभाचं जीवन नसतं ना. जसं आज जगामध्ये बघत आहे आपण, लोक पैशाच्या मागं वेड्यासारखे पळत आहेत, पैशासाठी खून करत आहेत, लबाडी करत आहेत, चोरी करत आहेत, भांडण करत आहेत, म्हणजे कोणतीही सीमा राहिलेली नाही ना. पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, पैसा, बायबल इथं सांगतं, हे जीवन नाही. आणि मग म्हणून प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट आज आपण लक्षात घेऊया, एक आशीर्वादित जीवन, या आशीर्वादित जीवनामध्ये प्रियांनो, पैशाला पहिलं स्थान नाही, जगाला पहिलं स्थान नाही, जगातल्या गोष्टींना
पहिलं स्थान नाही, पहिलं स्थान येशूला आहे, कारण येशू ख्रिस्त जीवन आहे. प्रियानो, ज्यावेळेस येशू आपल्याकडं आहे, तुम्हाला माहिती आहे येशूचं वचन, देवाचं वचन जर आपल्याकडं आहे, आपण प्रत्येक परिस्थितीमधून पार जाऊ शकतो. प्रियानो, जर येशू तो देव आपल्या बरोबर आहे, तर तो देव समुद्रामधून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मार्ग तयार करू शकतो. ज्यावेळेस डॉक्टर्स हात वर करतात, बोलतात सर्व संपलं आहे, शेवटच्या स्टेजला आहे, काहीच होऊ शकत नाही. पण प्रियांनो, जो व्यक्ती येशूवर विश्वास ठेवतो, हालेलुया, तो बोलतो येशू माझ्या बरोबर आहे, जे येशूने मरणाला हरवलं. जस्ट 2 दिवसापूर्वी इथे एक आंटी आल्या होत्या, आणि प्रियांनो, त्या आंटी ज्यावेळेस आता जवळजवळ 1 वर्ष झालं त्यांना चर्चमध्ये आणलं. त्या स्वतः घाटीमध्ये काम करायच्या, पण त्यांचे पाय अचानक लंगडे झाले, त्यांना चालता येत नव्हतं, आहे की नाही. इवन त्यांची बहीण होती, त्यांच्या बहिणीला तोंडावर कॅन्सर झाला होता. आणि प्रियांनो, खरोखर या ज्या आंटी म्हणजे धडधाकट होत्या, चांगलं काम करत होत्या, घाटी हॉस्पिटलमध्ये कामाला होत्या, पण अचानक त्यांचे पाय गेले. घाटी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रयत्न केले त्यांचे पाय नीट होण्यासाठी, सर्व डॉक्टरांनी प्रयत्न केले. आता ते मेडिकल कॉलेज आहे, तुम्हाला माहिती आहे, तिथं सर्व काय आहे, पण कुणालाही यश मिळालं नाही. त्या आंटी त्यांना चालताच येत नव्हतं, पण खरोखर देवाची कृपा त्यांच्यावर झाली. त्यांना कुणीतरी आपल्या चर्चचा ॲड्रेस दिला आणि चर्चमध्ये त्यांना म्हणजे रिक्षामध्ये आणलं, त्यांना उचलून इथं आतमध्ये घेऊन आले. प्रियांनो, मला असं वाटतं फक्त 3दा त्या चर्चमध्ये आल्या. 4थ्या वेळेस ज्यावेळेस त्या आल्या, त्या चालत इथून गेल्या, हालेलुया. आणि जस्ट 2 दिवसापूर्वी इथं आल्या होत्या त्या, कारण 1 वर्षापासून लॉकडाऊनमुळे त्या चर्चमध्ये आल्या नव्हत्या, आणि ते हे पाहण्यासाठी आल्या होत्या चर्च चालू झालं का नाही. आणि खरोखर त्या दिवशी त्या आल्या. प्रियांनो, एकदम धडधाकट चालत चालत चर्चमध्ये त्या आल्या, हालेलुया. परमेश्वर जे चमत्कार करतो ते अद्भुत आहे. डॉक्टर्स हात वर करतील, पैसा हात वर करल. प्रियांनो, जगातल्या सर्व गोष्टी म्हणतील सर्व संपलं, पण प्रियांनो, जर येशू आहे तर कधीच संपत नाही, कारण आपला येशू मरणावर विजय मिळवणारा परमेश्वर आहे. ज्या देवाने मरणाला हरवलं, तो तुम्हाला आणि मला मरणावर विजय देणारा परमेश्वर आहे, हालेलुया. आणि खरोखर मला खूप आनंद झाला की केवळ त्या आंटीला बरं वाटलं इतकंच नाही, पण त्या आंटीच्या बहिणीने देखील साक्ष दिली की त्यांना जो कॅन्सर झाला होता, त्या कॅन्सरमध्ये देखील परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलं. त्या बोलल्या की खरोखर प्रभूने माझ्या शरीरामधला जो कॅन्सर आहे हा सर्व निरोगी केला आणि माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे, हालेलुया. तर प्रियांनो, हे सर्व कोण करतं? पैसा नाही करू शकत प्रियांनो. हे प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हे करू शकतो. मी तुम्हाला म्हटले, येशू ख्रिस्त हा समुद्रामधून मार्ग तयार करणारा परमेश्वर आहे, हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो ना, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की जीवन म्हणजे पैसा नाहीये, जीवन म्हणजे जग नाहीये, जीवन म्हणजे जगातले लोक नाहीयेत, हालेलुया. जीवन म्हणजे येशू ख्रिस्त, हालेलुया. तर प्रियांनो, म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर एक खरोखर आशीर्वादाचं जीवन जगायचं आहे, तर एक गोष्ट आपल्याला ध्यानात धरणं आणि समजणं खूप गरजेचं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे काय? सर्व लोभापासून दूर राहा. आपण जर लोभी बनलो, आपण शापित जीवन जगणार आहे. कारण लोभ म्हणजे मूर्तीपूजा, आणि जे पण मूर्ती पूजा करतील, बायबल सांगतं त्यांच्या जीवनामध्ये 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत शाप येते, हालेलुया. म्हणून तुम्ही बघा, बायबल आपल्याला नेहमी एनकरेज करतं, बायबल आपल्याला नेहमी सांगतं, द्या, आपली संपत्ती होल्ड करून ठेवू नका. हा, सेविंग करणं ठीक आहे, आपण करू शकतो, पण प्रियांनो, आपण देणारे लोक बनणं हे खूप गरजेचं आहे. जे लोभी आहेत ते कधी आशीर्वादित होणार नाही, हालेलुया. आणि
यापेक्षा पण एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक खरं खुरं आशीर्वादित जीवन प्रियांनो कोण कोण जगू शकतो? हालेलुया. तर प्रियांनो, इथे येशूने एक दाखला सांगितला ना, एक धनवान माणूस होता, त्याच्या शेतामध्ये खूप पीक आलं आणि त्याच्याकडं ते पीक साठवण्यासाठी प्रियांनो गोदाम नव्हते, कोठारं नव्हते. तर बोलले मी काय करेल, माझे कोठारं मोडून नवीन बांधल, मोठे करील आणि मग मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे, विसावा घे, खा पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? इथं हा जो प्रश्न आहे हा खूप महत्वाचा आहे. हालेलुया. देवाने त्या माणसाला म्हटलं, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, तर जे काही तू सिद्ध केले आहे, जे सर्व तू बनवलेलं आहे ते कोणाचे होईल? हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर एक खूप महत्वाची गोष्ट ना, पैशामध्ये आपलं संरक्षण, सिक्युरिटी आपण ना शोधू शकत नाही. पैसा हा आपलं जीवन बनवू शकत नाही. हालेलुया. आणि मग इथं हे वचन सांगितल्यानंतर एक सिक्रेट येशूने सांगितलं, ते खूप महत्वाचं आहे. ते सिक्रेट काय? इथं बायबल सांगतं, जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो असाच आहे. बायबल सांगतं, देव विषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. जर प्रियांनो, तुम्ही येशूमध्ये धनवान नाहीये, तुम्ही येशूला तुमच्या जीवनामध्ये पहिलं स्थान देत नाहीये, तुम्ही जर देवाच्या वचनामध्ये, जर तुम्हाला विचार करा ना, आज अशी परिस्थिती आहे लोकांकडं की इतके बिझी आहेत की त्यांना बायबल वाचायला वेळ नाही, इतके बिझी आहेत की चर्चमध्ये यायला वेळ नाही, इतके बिझी आहेत की ते वैयक्तिक प्रार्थना करू शकत नाही, इतके बिझी आहेत की ते देवाला, जो देव त्यांना प्रत्येक श्वास देते, त्या देवाला ते 5 मिनिट देऊ शकत नाही. अशा जीवनावर म्हणजे काय फायदा आहे अशा जीवनाचा? इतके बिझी आहेत, खूप पैसा कमवते, खोऱ्याने येते पैसा, पण जर आपण येशूला वेळ देत नाहीये, प्रार्थनेला वेळ देत नाहीये ना, आपल्याला चर्चमध्ये यायला वेळ नाहीये, प्रियांनो, आपल्याला देवाची सेवा करायला वेळ नाहीये, सर्व व्यर्थ आहे. आणि मग म्हणून इथे येशू ख्रिस्त बोलला ना, की जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देवविषयक बाबतीत देवाविषयी धनवान नाही. हालेलुया. खरोखर ना, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला त्या देवाविषयी धनवान व्हायचं. हालेलुया. ज्यावेळेस आपण त्या देवाविषयी धनवान होतो, त्याच्या वचनाविषयी, सर्वात मोठा आशीर्वाद काय असेल तर मी बोलतो हाय की देवासाठी भुकेलं आणि ताणेलं ना, त्या देवाचा झटून शोध करणं. हालेलुया. आणि खरोखर जो व्यक्ती देवाचा झटून शोध करतो, जो देवासाठी लोभी बनतो. आता बघा, जगातले लोक पैशासाठी लोभ धरतात, गोष्टींसाठी लोभ धरतात, माणसासाठी लोभ धरतात, पण जे देवासाठी लोभी बनतात, जे देवासाठी भुकेले आणि तहानेले बनतात, जे देवाना, जसं दावीद राजा बोलतो की जसं एक हरिण ना पाण्यासाठी लुलपते, तसा माझा जीव हे परमेश्वरा तुझ्यासाठी लुलपत आहे, मी तुझ्यासाठी भुकेला आणि तहानेला झालेलो. हालेलुया. प्रियांनो, ह्या लोकांच्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगतो काय होतं. जे लोक देवासाठी भुकेले आणि ताणलेले होतात, जे देवाला प्रथम स्थान देतात, जे देवाचा झटून शोध करतात, तुम्हाला माहिती त्यांच्या जीवनामध्ये काय होतं? आपण एक वचन वाचूया. आपण जर मत्तेय याचा 6वा अध्याय, मत्तेय याचा 6वा अध्याय, हे वचन आपल्या सर्वांना माहिती आहे आणि 33 वचन बायबल सांगतं, तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रियाने, इथं बायबल सांगतं, तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा.
तुम्ही पहिल्याने काय करा, त्याचे राज्य, राजाचे राज्य म्हणजे काय, त्या राजाचे नियम पाळणं, त्या राजाच्या आज्ञा पाळणं, त्या राजाच्या इच्छेप्रमाणे करणं. येशू बोलला ना, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हो. हालेलुया. स्वर्गामध्ये तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक देवाची एक शब्द हा मानला जातो. स्वर्ग हे स्वर्ग काय, कारण स्वर्गामध्ये प्रत्येक देवाचं वचन पाळलं जातं. आणि इथं बायबल सांगतं तुम्ही पहिल्याने काय करा, त्याचे राज्य. हालेलुया. त्याचे राज्य, त्याच्या वचनाप्रमाणे आपलं जीवन जगा. हालेलुया. आणि काय म्हटलं, त्याचे नीतिमत्व. आपल्याला माहिती त्याचे नीतिमत्व कोण आहे, येशू ख्रिस्त आपलं नीतिमत्व आहे. बायबल सांगतं की ज्याला पाप ठाऊक नाही होतं त्याला तुमच्या आमच्याकरिता पाप केलं, यासाठी की त्याच्याद्वारे आपण नीतिमान बनावं. येशू आपलं नीतिमत्व आहे. हालेलुया. आणि ते बायबल सांगतं त्याचे नीतिमत्व म्हणजेच कोण, येशू ख्रिस्त. त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, येशूला प्राप्त करण्यासाठी झटा, येशूसाठी झटा, येशूला आपले जीवन देऊन टाका, येशूसाठी भुकेलं आणि ताणेले व्हा. आणि प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही येशूला पहिलं स्थान द्याल, येशूच्या वचनाप्रमाणे, त्या देवाच्या योजनेप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन जगाल, इथं बायबल सांगतं, म्हणजे त्यांच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. प्रियानो, तुम्हाला माहिती आहे का, आपण गोष्टींच्या मागं पळत नाही, आपण येशूच्या मागं पळतो, आपण देवाच्या मागं पडतो, आपण त्या देवाला पहिलं स्थान देतो. आणि तो देव तुम्हाला लागणारी प्रत्येक गरज तुमच्या जीवनामध्ये देतो. आपल्याला गोष्टींच्या मागं पळायची गरज नाहीये, पैशाच्या मागं पळायची गरज नाहीये. तुम्हाला आणि मला येशूच्या मागं पळण्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला प्रियांनो, त्या देवाला प्रथम स्थान. इथं जो शब्द आला ना, झटा. हालेलुया. झटणं किती इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. की खरोखर पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने, बायबल सांगताना तू आपला देव याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया. प्रियानो, जसं आपण त्या देवावर सर्वात पहिलं स्थान देतो, त्याचा झटून शोध करतो, तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं कोणतीही गोष्ट असू द्या, ती या जगातली कोणतीही गोष्ट असू द्या, तो देव तुम्हाला देईल. हालेलुया. म्हणजे इनफॅक्ट ज्यावेळेस आपण त्या देवावर प्रेम करतो ना, आपलं गोष्टींवर लक्ष पण नसतं. म्हणजे ठीक आहे, आपण ठीक आहे, तुम्ही मागू शकता. मी असं पण बोलणार नाही की तुम्ही देवाला मागू शकत नाही. तुम्ही देवाला कोणतीही गोष्ट मागू शकता. तुम्ही देवाला एरोप्लेन देखील मागू शकता, काही पण मागू शकता, मोठ्यातली मोठी गोष्ट मागू शकता. पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट देवने बनली पाहिजे. ती गोष्ट, त्या गोष्टीने येशूची जागा नाही घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रियांनो ही आपल्या पायाखाली पाहिजे. हालेलुया. ज्या वेळेस प्रियांनो आपण त्या आपल्या आत्मिक लेवलमध्ये, आपल्या आत्मिक जीवनामध्ये त्या लेवलला येतो, ज्यावेळेस येशू नेहमी पहिला आहे. हालेलुया. आणि या जगातल्या गोष्टी नेहमी दुय्यम आहेत. तुम्हाला माहिती प्रियांनो, या जगातल्या गोष्टी येतात आणि जातात. हालेलुया. तो जो व्यक्ती येशूसाठी भुकेला आणि ताणलेला आहे, अनेक गोष्टी त्याच्याकडे येतील. हालेलुया. पण प्रियांनो, त्याचं प्रेम त्या गोष्टींवर नाहीये, त्याचं प्रेम येशूवर आहे. इनफॅक्ट मी असं बोलल, ज्यावेळेस आपण देवाला प्रथम स्थान देतो, देवाचा झटून शोध करतो, तो देव आपल्या जीवनामध्ये गोष्टी आणतो. आपण नाही आणत. समजलं तुम्हाला? आपण गोष्टींच्या मागं लागणं आणि देवाने आपल्याला गोष्टी देणं, यामध्ये खूप फरक आहे. हालेलुया. खरोखर म्हणजे परमेश्वराने मला आता जवळजवळ 7 वर्ष झाले कार देऊन आशीर्वाद दिले. पण मी कधीच देवाला मागितलं नव्हतं. म्हणजे ठीक आहे, मी मागितलं होतं, पण कारसाठी मी इतका तहानेला आणि भुकेला नव्हतो की देवाने मला दिलीच पाहिजे. मी खरोखर प्रभूला खूप धन्यवाद देतो की विचार करा, मी ज्यावेळेस देवाची सेवा करायला आलो या औरंगाबाद शहरामध्ये, 1 वर्षाच्या आत
परमेश्वराने मला मोटरसायकल दिली, ग्लॅमर. ती पण अद्भुत साक्ष आहे. म्हणजे ती साक्ष मी तुम्हाला सांगतो की एक फॉरेनर होती इथं आपल्या, तिचं नाव बेटी होतं, आणि त्या बहिणीला आपल्या भारतातून बाहेर जायचं होतं. गव्हर्नमेंटने तिला आदेश दिला होता की तुला 1 हप्त्याच्या आत तुला काय करावं लागेल, भारत सोडावा लागेल. तिच्याकडे पैसे नव्हते तिकीटसाठी, तिच्याकडं काहीच नव्हतं. पण खरोखर ज्यावेळेस मला फक्त 1-1.5 वर्ष 2 वर्ष झाले असतील, 1.5 वर्ष झालं असेल, 1 वर्ष झालं असेल प्रभूची सेवेमध्ये येऊन, आणि आम्ही प्रेयर सुरू केली होती आणि तिने सांगितलं माझी अशी परिस्थिती आहे. प्रियानो, त्यावेळेस खरोखर माझ्याकडे जितका सर्व अकाउंटमध्ये पैसा होता मी ते सर्व पैसे घेतले. मला असं वाटतं 5-6 हजार रुपये होते. ते 5,000 रुपये मी घेतले. अजून जे सर्व बायबल स्टडीमध्ये यायचे त्या सर्वांना सांगितलं आपण या बहिणीला मदत करू, आणि आम्ही सर्वांनी मिळून जवळ तिला 20,000 रुपये दिले. तिचं तिकीट झालं त्याच्यामध्ये. प्रिया, हालेलुया. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की तिचे जे फॉरेनर मित्रमैत्रिणी इथं औरंगाबादमध्ये भरपूर होते, त्यांनी कोणीच तिला हेल्प केली नाही. पण खरोखर देवाची योजना असते आणि देवाने आम्हाला कृपा पुरवली, आम्ही तिला मदत केली. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, ज्यावेळेस मी तिला 5,000 रुपये हेल्प केलं, देवाने मला 50,000 रुपये दिले ग्लॅमर गाडी घेण्यासाठी. हालेलुया. तर प्रियानो, आणि ती गाडी देखील प्रियानो, म्हणजे मी बोललो नाही मला गाडी पाहिजे. XYZ व्यक्ती होता, नाही तुला गाडी घेतली पाहिजे, आता तू देवाची सेवा करत आहे. हालेलुया. आपोआप ती गोष्ट आली, आपोआप ती कार आली. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियानो, म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आहे, गोष्टींच्या मागं नका पडू. हालेलुया. घराच्या मागं नका पडू, महालाच्या मागं नका पडू, येशूच्या मागं पडा. येशूला पहिलं स्थान द्या, आणि येशू तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये ऍड करेल. आपण ऍड करणं, मराठीमध्ये काय म्हणणार, ऍड, आपण घेणं आणि देवाने देणं याच्यामध्ये खूप फरक आहे. हालेलुया ना. आपण घेणं आणि देवाने देणं याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचा, जसं बायबल सांगतं, पहिल्यांदा तुम्ही देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. हालेलुया. तर प्रियांनो, आज एकच म्हणजे मेसेज होता तो हा की लोभी बनू नका. या जगामध्ये लोक लोभी बनलेले आहेत. बायबल सांगतं तुम्ही देणारे बना. तुम्ही जर देणारे बनला तरच देव तुम्हाला आशीर्वादित करू शकतो. हालेलुया. आपण जर जगातल्या लोकांसारखं जर लोभी बनलो तर तो देव आपल्या जीवनामध्ये त्याचे आशीर्वाद देऊ शकत नाही. आणि महत्वाची गोष्ट, आपल्याला नेहमी येशूला पहिलं स्थान द्यायचं. आपण ज्यावेळेस येशूला पहिलं स्थान देतो प्रियांनो, सर्व काही तो देतो. आपल्याला कोणत्याही गोष्टीविषयी चिंता करावं लागत नाही. हालेलुया. ओके, त्यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला मागूया की प्रभू, मला तुझी कृपा दे की मी तुला पहिलं स्थान द्यावं, मी तुझ्या मार्गामध्ये चालावं आणि तुझ्या योजनेप्रमाणे मी माझं जीवन जगावं. यास आपण प्रार्थना. ओ राबा खांदो रोबो सिखेरी आमदाराबा. पिता, धन्यवाद 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 देतो. आम्ही तुझी स्तुती करतो आजच्या वचनासाठी. प्रभू, अद्भुत वचन तू आम्हाला दिलंस. प्रभू, तू आम्हाला म्हटलंस की संपत्ती हे आमचं जीवन होऊ शकत नाही, कारण आम्हाला माहिती आहे प्रभू की जीवन म्हणजे केवळ तू, येशू, तू आहेस जीवन. तूच मार्ग, सत्य आणि जीवन आहेस. तूच जीवनाची भाकर आहेस. आणि पिता, आम्हाला सहाय्य कर की आम्ही हे कधी विसरू नये. आम्ही आमचं लक्ष, आम्ही आमचं अंतःकरण नेहमी प्रभू येशू तुझ्याकडे लावावं. पिता, आम्हाला तुझा झटून शोध करणारं बनव. आम्ही हे जग आणि जगातल्या गोष्टीसाठी प्रभू झटतो आणि एकदा प्रभू आमचा फोकस
आमचं लक्ष तुझ्यापासून दूर जातं. पण प्रभू तू आम्हाला तुझी कृपा दे. आम्हाला या जगामध्ये फसू देऊ नकोस. सैतानाच्या त्या पाशामध्ये आम्हाला फसू देऊ नकोस प्रभू. आमचं लक्ष नेहमी हे तुझ्याकडे लागलेलं असो. आम्ही नेहमी तुला पहिलं स्थान द्यावं. आम्ही नेहमी तुझ्या मार्गामध्ये चालावं आणि आम्ही नेहमी आमच्या जीवनामध्ये तुझ्यासाठी भुकेलं आणि तहानेलं राहावं. म्हणून तुझ्या पवित्र आत्म्याने आमच्या जीवनामध्ये कार्य कर प्रभू. आम्हाला गोष्टींच्या मागं पळू देऊ नकोस. आमच्या ज्या सर्व गरजा तुला माहिती आहेत, आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे. तू आम्हाला प्रत्येक त्या गोष्टी देणारा परमेश्वरस, तुझी बरकत देणारा परमेश्वरस. पिता मी तुला धन्यवाद देतो. मी तुझी स्तुती करतो. तुझ्या लेकरांना आशीर्वाद देणारा तू परमेश्वरस. यासाठीच प्रभू येशू त्या क्रूस खांबावर तू बलिदान केलंस. आज मी सर्वांच्या जीवनामध्ये तुझी बरकत, तुझी शांती, तुझं आरोग्य मुक्त करत आहे. येशू प्रत्येकाला तुझी कृपा दे की आम्ही सर्वांनी तुला प्रथम स्थान द्यावं आणि तुझ्या मार्गामध्ये पुढं आणि पुढं जावं. धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. धन्यवाद. प्रत्येक रोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये येशूला बसलेल्या माराने, येशूला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आरोग्य मोकळं कर. सर्व सैतानाच्या शक्तीला, जादू टोण्याच्या शक्तीला येशूच्या नावामध्ये बांधून टाकत आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझा आशीर्वाद मी मोकळा करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो. सर्व गौरव तुला देतो येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. प्रियानो, एक सांगू इच्छितो. 30 तारखेपर्यंत तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन आहे आणि तोपर्यंत आपलं चर्च ऑनलाईनच होणार आहे. तर प्रियानो, ह्या सर्व ज्या सभा आहेत ह्या तुमच्यासाठी होते. तुम्ही यूट्यूबवर ही सभा बघू शकता. आणि प्रियानो, इवन आपल्या ज्या सर्व दुसऱ्या सभा गुगल मीटवर पण होतात, त्यामध्ये देखील तुम्ही सहभागी व्हा. तुमच्यासाठी हे वचन, तुमच्यासाठी या सभा आम्ही घेते. हालेलुया. तुम्ही जर सहभागी झाला नाही तर याचा काहीच उपयोग नाही आहे. आणि मग म्हणून मी तुम्हाला उत्तेजन देतो की ज्या सर्व सभा ना, इवन आपलं मंगळवारी आपली मराठीमध्ये बायबल स्टडी असते, बुधवारी इंग्लिशमध्ये बायबल स्टडी असते. प्रियानो, या सर्व सभेंमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि खरोखर परमेश्वर तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने. धन्यवाद. प्रभूला सर्व गौरव.